आता याच्यामध्ये काय किंमत सांगताय शेळ्यांची? ह्याच्यामध्ये 25-26 हजार रुपयांनी किंमत सांगतोय. 25-26 हजार. ओके, पाहू शकाल एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. फुल साईज मध्ये शेळ्या आणि पिल्लावाले आहे का? कशा आहेत? पिल्लावाले गाभण आहे. ओके, पिल्लावाले आणि गाभण आहेत. ओके, आता ह्या दोन कशा आहे? ह्या सगळ्या पिल्लावाले शेळ्या आहेत बघा, पाहू शकाल. आणि फुल साईज मध्ये शेळ्या आहेत बघा. कवळे सर आहेत आपल्यासोबत. सर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? उस्मानाबादी. आणि काय किंमत होती या शेळ्यांची? शेळ्या बघा, फुल साईज मध्ये शेळ्या आहेत आणि एकदम मोठ्या मापाच्या आणि पिल्लावाले शेळ्या आहेत. सर आज काय किंमत होती शेळ्यांची? किंमतली एक तो मागत 19ला 70 मागत आहे. ओके, ती 19 आणि 17 मागतात. हो, ये इकडे बघा, ही सगळी व्हाईट मध्ये गर्डे आहेत. दादा हे कार्डांचे काय सांगताय? 4,000 पूर्ण व्हाईट मध्ये. जोडे का कसे पाट बोकड आहे कसे? बाकीच्या शेळ्या पाहू शकाल इकडे. काही आत्ताच बाजारात पण खाली होतात ते विक्रीसाठी येतात, त्या पाहू शकाल बाजारातच खाली झालेली आहे. भरपूर बोकड बघा मित्रांनो, दोन बोकड आहेत फुल साईज मध्ये बघा. दादा तुमचे आहेत का? काय किंमत सांगताय मेंढ्यांच्या? 6,000 रुपये. ओके, आणि कुठून आले होते तुम्ही? भिगवण वरनं. ओके, भिगवण वरनं आले होते. 6,000 रुपये किंमत सांगतात. आणि वय किती असेल यांचं? 3 महिने. ओके. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. शेळी बघा मित्रांनो, शेळी पाहू शकाल. 2 पिल्लावाली शेळी आणि शेळीची कास बघा. भाऊ आहेत आपल्यासोबत, भाऊंनी शेळी खरेदी केली. भाऊ आपलं नाव सांगा. मी बाळासाहेब काळे पाटील. ओके, आणि गाव? पिंपरी खुर्द तंटामुक्ती अध्यक्ष आहे. ओके, काळी पिंपरी खुर्द तंटामुक्ती अध्यक्ष. ओके, आता ही शेळी घेतली, कोणत्या जातीची शेळी आहे? ही काटेवाडीमध्ये क्रॉस झालेली. काटेवाडी क्रॉस. ओके, आणि किती वेळाची शेळी आहे? ही पहिल्या हाताला शेळी. पहिल्या याची. ओके, आणि पिल्ल 2 आहेत ना? 2 बोकडे तिला. दोन्ही बोकड आहेत. ओके, कशी वाटली शेळी? शेळी एक नंबर आहे. शेळी आणि काय किमतीला खरेदी केली? ही घेतली 25,000ला. 25,000ला. ओके, 2 बोकड असल्यामुळे शेळीची किंमत जास्त आहे. आणि पहिल्याच याची शेळी आहे बघा, कास पाहू शकाल शेळीची. बाकी बाजार कसा वाटला? बाजार बरा आहे तसं. आणि तुम्ही ज्यांच्याकडनं शेळी खरेदी केली त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही ते कांतर व्यापारी आहेत. हां, नेहमी ते टॉपच्या शेळ्या मला देतात. ओके. आतापर्यंत 5-25 शेळ्या त्यांच्याकडून मी नेलेले आहेत. ओके, आणि आता आपल्याकडे किती शेळ्या आहे घरी? आता माझ्याकडे 12-15 शेळ्या आहेत. 12-15 शेळ्या आहेत. ओके, तर पाहू शकाल अशा प्रकारे त्यांनी शेळी खरेदी केलेली आहे बघा. आणि बाकीच्या शेळ्या पाठीमागे आहेत. इकडे पाहू शकाल शेळ्या बघा, सगळ्या काटेवाडीमध्ये आहे बघा. काटेवाडी आणि विठ्ठल क्रॉसमध्ये शेळ्यांच्या कास वगैरे तुम्ही पाहू शकाल. आणि करडावाल्या सगळ्या शेळ्या जास्त करून. आता याच्यामध्ये काय किंमत सांगताय शेळ्यांची? ह्याच्यामध्ये 25-26 हजार रुपयांनी किंमत सांगतोय. 25-26 हजार. ओके, पाहू शकाल एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. फुल साईज मध्ये शेळ्या आणि पिल्लावाले आहे का? कशा आहेत? पिल्लावाले गाभण आहे. ओके, पिल्लावाले आणि गाभण आहेत. ओके, आता ह्या 2 कशा आहे? ह्या दोन्हीला 2 कळड आहे. 2 करता. आणि त्यांची काय किंमत सांगते? त्यांची किंमत 28,000 रुपयांनी किंमत सांगतो. 28,000. आणि किती त्याच्या शेळ्या असतील? पहिल्या हाताला शेळ्या. ओके, पहिला रू. काही दुसऱ्या वेळेस पण असतील? दुसऱ्या वेळेस पण आहे. ओके, काही पहिल्या दुसऱ्या आहेत बघा शेळ्या. आणि एकदम मोठ्या साईज मध्ये शेळ्या आहेत बघा, पाहू शकाल. शेळ्या तुम्ही पाहू शकाल.
आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता का? 73 50 87 62 46. ओके. आणि आपण कोणते कोणते बाजार करता? लोणंद, तळेगाव, डोंबिवली, चाकण. ओके, 3च बाजार करता. ओके. आणि आपल्याकडे कोणते कोणते शेळ्या असतात ते? गावरान असतात, लांबकानी असतात, बिट्टल मध्ये क्रॉस झालेल्या. ओके. आणि काटेवाडी पण वाकरे असतात आपले. ओके, काटेवाडी पण असतात ते बघा, पाहू शकाल. आणि ती करड आपल्या शेळ्यांची आहे ना? ओके. इकडं शेळ्यांची करड आहे बघा, करड पाहू शकाल. हे बघा, सगळी लांब कानी करडे आहेत बघा, पाहू शकाल. ही सगळी शेळ्यांची करडे आहेत, ज्या आपण आता शेळ्या पाहिल्या ते शेळ्यांची करडे आहेत बघा, पाहू शकाल. सगळे लांब कानीच आहेत ना करडे? सगळे लांबकानी बच्चे. ठीक आहे दादा. पवळे सर आहेत तिकडे, शेळीचा व्यवहार चालू आहे आणि बाकीच्या शेळ्या इकडे पाहू शकाल. बाकी बघा इकडे पिल्लावाल्या शेळ्यांची पिल्लांसकट व्यवहार चालू आहे बघा, तेव्हा पाहू शकाल. तर या 3 शेळ्यांचा व्यवहार चालू आहे. 2 3 ती पलीकडची बघा, 6 करडे सोबत. या 2 घ्या चला. तर मित्रांनो, पवळे सर आहेत आपल्यासोबत. ह्या सगळ्या पिल्लावाल्या शेळ्या आहेत बघा, पाहू शकाल. आणि फुल साईज मध्ये शेळ्या आहेत बघा, पवळे सर आहेत आपल्यासोबत. सर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? उस्मानाबादी. आणि काय किंमत होते या शेळ्यांची? शेळ्या बघा, फुल साईज मध्ये शेळ्या आहेत आणि एकदम मोठ्या मापाच्या आणि पिल्लावाल्या शेळ्या आहेत. सर आज काय किंमत होती शेळ्यांची? ती मधली एक तो मागत 19ला 70 मागत आहे. ओके, ती 19 आणि या 17 मागतात. आणि सगळ्यांच्या खाली 2-2 पिल्ले? 2 पिल्ले. हो. ओके. पाठबोकड आहेत, कळसे आहेत? बोला ना. पाठबोकड आहेत. ओके. आणि उस्मानाबादी शेळ्यांची काय किंमत होती पलीकडच्या? काय म्हणले? पलीकडच्या शेळ्यांची काय किंमत आहे खाली? हां, ते 10,000पासून 16,000पर्यंत. ओके. 10,000 रुपयापासून 16,000पर्यंत पाहू शकाल. आणि सर किती त्याची शेळ्या आहेत? दुसऱ्या तिसऱ्या. ओके, दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या शेळ्या आहेत. सरांचे व्यवहार चालू आहे, पाहू शकाल. एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत बघा. कोटाची एक 19,000ला मागतात. 5 ही कोटामध्ये आहे. 4 दात बच्चे आहेत तसे. बघा, बच्चे बाजले. करडं पाहू शकाल. करडं पण क्वालिटीमध्ये आहे. भरपूर शेळ्या येतात ते आणि एकदम क्वालिटीमध्ये व्यवहार चालू आहे त्या शेळ्यांचे. तर इकडच्या उस्मानाबादी जे महाराष्ट्राचं काळं सोनं म्हटलं जातं ते खरं हे सोनं आहे बघा. शेळ्यांच्या कास ज्या आहेत तुम्ही ते पाहू शकाल, एकदम चांगल्या साईजच्या कास आहेत शेळ्यांच्या. बाकीच्या शेळ्या पाहू शकाल इकडे. काही आत्ताच बाजारात पण खाली होतात ते, त्या विक्रीसाठी येतात त्या पाहू शकाल. बाजारातच खाली झालेली आहे. भरपूर अशा शेळ्या असतात की ज्या कधी कधी बाजारात आल्यानंतर सुद्धा खाली होतात ते. आणि शेळी जेवढी चाटण करण्याला तेवढं करडू चांगलं होतं. पाहू शकाल बाकीच्या शेळ्या इकडे पाहू शकाल. हे सगळ्या पाळीव शेळ्या असतात इथं.
बोकड बघा मित्रांनो, एकदम फुल साईज मध्ये दोन 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 मोठे बोकड विक्री झालेली आहे यांची. युट्यूब चॅनल आहे का तुमचं? हा, पाहू शकेल इकडे बाजारात सुद्धा कारखान्याचा भरपूर माल आलेला आहे. आणि काय होतं, मोठे मोठे जे बोकड आहे त्यांची लवकर विक्री होते. बाबा काय किंमत सांगते कारखान्याची? काय किंमत सांगते? 4,400. आणि कुठून आले होते तुम्ही? जुन्नरवर. पाठ बोकड आहेत का कसे? सगळे बोकड आहेत. 4,000 जुन्नरवरून आले होते विक्रीसाठी. आता काही मागणी वगैरे झाली का? मागतात 3,000 3,000 आहे. भरपूर करडे आहेत. काय सांगताय किंमत? सांगायला 3,000 रुपये दादा एकाचे. ओके. पाठ बोकड आहेत का? काही पाटी आहे, काही बोकड आहे. हे पण आहे आपल्याकडे अशी काठोड जातीची पण लांब कानाची पिल्लं भेटतात. काठेवाडीमध्ये बघा हो, लांब कानाचे बच्चे बघा, कान बघा त्यांचे. यांचे काय सांगताय? त्यांचे सांगायला 3.5 आहेत. 3.5. हो, पाटण बोकड आहे. 1.5-2 महिन्याचे असतील. हा, 1.5-2 महिन्याचे आहे, 1.5-2 महिन्याचे आहे. 1.5 महिन्याचे बाहेर लांब काढ. आणि मोठे पण आहेत ना सगळे? हो, सगळे मोठे पण भेटतात. 4,000 4,500 या रेंजचे पिल्लं भेटतात दादा आपला आपल्याकडे. मोबाईल नंबर सांगा ना. 7741 06 2739. परत एकदा सांगा. 7741 06 2739. ओके. तर दादानी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि करडं पाहू शकाल. आता जे आपण करडं पाहिले ती सगळी करडं त्यांच्याकडे मिळतात आहे बघा. तेव्हा इकडं पण भरपूर करडं आहे. आपली अशी क्वालिटी म्हणा. भरपूर करडे आहेत. जे बोकड पालन करणारे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे. ही करडं नेऊन मोठे करून विक्री करू शकते. ठीक आहे दादा. हा, बाकीचा माल पाहू शकतो. शेळ्या बघा. शिरोईमध्ये आहे का? शिरोई अजमेरी. काय किंमत सांगते? 13,000. 13,000. खाटे आहे, गाभण आहेत? गाभण आहे का? खाटे. एक गाभण आणि ते 3 काटे. ओके. आणि हा बोकड? बोकडचे 25,000. 25,000. किती जातावर आहे? 4 दातावर. 4 जातो. 4 जातावर आहे. 25,000. गर्दी भरपूर आहे बाजारात. आज माल भरपूर आलाय. शेळ्यांचा असेल, करड्यांचा असेल. शेळी बघा मित्रांनो, एकदम फुल साईज मध्ये आहे. दादा ही कोणती शेळी आहे? शेळी कोणती आहे? सोजत मध्ये आहे का? पाहू शकता फुल साईज मध्ये. आता खाटी आहे, गाभण आहे. काय किंमत सांगताय? 25,000. किती वेळा त्याची शेळी आहे? किती वेळ पिल्ल किती वेळा झाले? नाही झाली का? हिला पिल्ल नाही झालेली. बाकीच्या पण शेळ्या तुम्ही पाहू शकाल. भरपूर माल आहे. आहे का आमचा फोटो? काय न्यूज आहे का? कुठल्या जाणार? फार्म लाईफ. आयला दिसतात. आज बोकट नाही आहे का? इकडे बघा, ही सगळी व्हाईट मध्ये करडे आहेत. दादा एका त्यांचे काय सांगताय? 4,000. 4,000.
पूर्ण व्हाईट मध्ये ये जोड़े का कितना लेंगे? कसे पाट बोकड आहे कसे बोकडी बोकड सगळे बोकड आहेत. तेवीस 22.5 चल बोकड बघा 23,000 रुपये सांगतात ते. दोनदाचा वगैरे 24 बोला 24 24 रेट आहेत बऱ्यापैकी रेट येतात. मेंढ्यांचे बघा व्यवहार चालू आहे. काय झालं आहे ना कोण आहे ते? ओके आले महाग बकरे इथं घेऊ नका. बोकड बघा मित्रांनो दोन बोकड आहेत फुल साईज मध्ये बघा. पाहू शकाल दादा हे ब्रीड कोणतं आहे? गावठीचे आहेत का? ओके गावठीचे 70,000 रुपये जोडी सांगतात. फुल साईज मध्ये आहे अरे एकच शोधते ना. आणि एकदम गरम रक्ताचे आहेत बघा. गरम रक्ताचे आहेत एकदम. ऐकत नाहीये. नको नको बाकी माल इकडे पाहू शकाल. पाहू शकाल इकडचा जळगाव खानदेशीचा माल आहे बघा. दादा तुमचे आहेत का? काय किंमत सांगताय मेंढ्यांच्या? 6,000 रुपये. ओके आणि कुठून आले होते तुम्ही? भिगवण वरनं. ओके भिगवणवरनं आले होते. 6,000 रुपये किंमत सांगतात. आणि वय किती असेल यांचं? 3 महिने. ओके आणि वजन अंदाजे? वजन 9 किलो. ओके बाजार कसा आहे आजचा? टाईट आहे. हा टाईट आहे. कडक आहे ना? ओके तर दादा होते भिगवणवरून आले होते पाहू शकाल. आणि मेंढ्या आणले होते विक्रीसाठी. ठीक आहे दादा. बाकीच्या मेंढ्या तुम्ही पाहू शकाल. आज भरपूर माल आलेला आहे. फोटो काढो भाई का आम्हाला. घेतला कशी तर इकडं पण मेंढ्या पाहू शकाल. भरपूर मेंढ्या आहेत त्या बाजारात.
मान पाहू शकाल मेंढ्यांचं. दादा तुमचे आहेत का या? तुमचे आहेत का? कुठून आले होते? सॉरी नाव काय आपलं? गुलाब बबन चोरंगी. ओके. आता या मेंढ्या आणल्या त्या कोणत्या आहेत? नर आहेत नर. सगळे नर आहेत. ओके. आणि किती वय असेल यांचं? 7 किंवा 8. आणि आज विक्री कशी होती त्यांची? दिलेत कशी दिली? 14,800. 14,800. आज बाजार कसा आहे? गेले तर असं आहे बाकीच्या नाही म्हणजे चांगलं आहे का कसं आहे? आहे बऱ्यापैकी तसा माल बघू. बऱ्यापैकी माल बघून. ओके. माल पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये माल आला होता. 14,800 रुपयांनी विक्री झालेली. आणि वजन किती असेल यांचं? वजनाचं काय सांग तरी एक अंदाज 20च्या पुढे. हा 20च्या पुढे 20-21 तर नक्की समजा. ओके. 14,000 हां. आणि क्वालिटी पण आहे ना? हलकी नाही आहे. क्वालिटी. बरोबर. ठीक आहे दादा, धन्यवाद. करडं पाहू शकाल बघा. थोडी मोठ्या साईजमध्ये पण करडे आहेत. जे बोकड पालन करतात त्यांच्यासाठी एकदम बेस्ट अशी करडे आहेत बघा. आणि कोणचं इकडं पण मेंढे आहेत पाहू शकता. कोकरी. हां. दादा आहेत आपल्यासोबत. दादा कुठून आले होते? कुठून आले ते? बरगाव. पेटबरगाव. पिंपळगाव. पेटबरगाव. कुठं आले ते? कशी सांगितली रे? काय किंमत सांगते? पेठ पारगाववरून आले होते. ओके. काय किंमत सांगते? 9,200 दिली का? ओके. आणि किती किती वय असेल यांचं? 3.5 महिने. 3.5. आणि वजन अंदाजे किती असेल? वजन असेल तरी अंदाजे 15-16. 15-16. ओके. 9,200 विक्री झालेली आहे बघा. आणि एकदम फुल साईजमध्ये. बाजार कसा आहे दादा आजचा? बाजार काय झाला सध्या गाराची तरी कमीच आहे. ओके. आणि गिराईक? काय पडीच्या बाजारात आता मागे चालू. शेवटी बाजारच आहे ना. पाहू शकाल 9,200 विक्री झालेली आहे यांची. ठीक आहे दादा, धन्यवाद. आणि बाकीचे पण मेंढ्या तुम्ही पाहू शकाल इकडे भरपूर माल येतोय आणि विक्री पण चांगली होती. घेऊन आजचा बाजार खूप टाईट आहे. टाईट आहे. माल जरा कमी आलेला आहे. ओके. माल कमी आलाय आणि बाजार वाढलेली आहे. बाजार वाढलाय. सरासरी सर काय किलोनी विक्री होत असेल? जिवंत 700 रुपये. जिवंत 500. जिवंत 500 चालू आहे. 500 यूट्यूबला. ठीक आहे सर, काय सर्च करा. धन्यवाद. चाकण बकरी बाजार पाहू शकाल. तर अशा प्रकारे आजचा बाजार टाईट आहे बऱ्यापैकी आणि दर पण चांगले मिळतात आहे माल कमी आल्यामुळं. पाहू शकाल इकडे मारगाळमध्ये मेंढे आहेत बघा, जे ब्रीडिंगसाठी वापरतात. आपल्या मेंढ्यांच्या कळपामध्ये एक तरी मोठ्या साईजचा मेंढा असतो आणि हे बाई लहानमध्ये येतो. वस्तू होणार आहे मामा. पुढे बी होणार आहे. हे काही नर आहेत का माझे? यांचे काय सांगते? 15,000 16,000. ओके. 15,000 16,000 सांगते. हे बारक्याचे 15,000 बाकी 16,000. ह्याचं 18,000. ओके. हे 18,000 हां. आणि हा मोठा 35,000. 35,000. आपण दर शनिवारी येता ना? का दर्शनावर. ओके. चाकण व्यतिरिक्त कोणता बाजार करता? आटपाडी, मारग्याळ, लोणंद, म्हणजे हे बाकीचे सर्व सर्व बाजार. बाजार असतात. आणि सगळीकडे आपल्याकडे ब्रीडिंगचे मेंढ्या असतात. बिल्डिंगचे महिने सगळे मिळणार. ओके. ब्रीडिंगचे मेंढ्या असतात आणि याच्यामध्ये माझ्या पण भेटतील का माझ्या कुणाला? भेटणार. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 8308 16 85 14. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि याच्यामध्ये जर ब्रीडिंगसाठी पेअर हवे असतील तर ते सुद्धा त्यांच्याकडे मिळून जातील. पाहू शकाल. ठीक आहे दादा. ठीक आहे.
बाकीच्या इकडे मेंढ्या पाहू शकाल आणि मेंढ्यांची गर्दी बघू शकाल. जे विक्री झाले त्याशिवाय साईडला बांधून ठेवतात ते आणि जाताना घेऊन जातात मग. भरपूर मेंढ्या आहेत बघा. एवढा माल येऊन सुद्धा आज मार्केट टाईट आहे. हो पाहू शकाल. आवक सुद्धा चांगली झालेली आहे आणि दर सुद्धा चांगले येतात. दादा एकच मिनिट. पाहू शकाल किती बकरे इकडं तुम्ही या मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो. या ज्या हलक्या वजनाच्या मेंढ्या असतात त्या प्राणी संग्रहालयातील जनावरांसाठी जातात. ते जे प्राणी संग्रहालयात जनावर असतात ते वाघ सिंह त्यांच्यासाठी जातात त्या मेंढ्या. आणि त्यांचीसुद्धा एक गाडी भरून या मार्केटवरून ते याच्यासाठी जात असतील. पाहू शकाल बाकीच्या मेंढ्या तुम्ही बघू शकाल. भरपूर माल आहे. हा सगळा व्यापारी माल आहे तो मोठ्या मोठ्या दुकानांसाठी जातो. पाहू शकाल मेंढा पाहू शकाल ब्रीडिंगचा फुल साईजमध्ये आहे. ह्या छोट्या साईजमध्ये पण मेंढ्या आहेत बघा. पाहू शकाल ही एक गाडी येते बोकडांची. बोकड पाहू शकाल. इनको कुछ तो भी बोलो, ये इनके पास दो. बाजार का क्या अरे ठहर ना. बाजार का न्यूज का आता हूँ. अरे लो बात करो तुम. बाजार बहुत महंगा. बाजार बहुत महंगा है. हंसने का नहीं, तुम बोलो भाई. मैंने कहा आपको बोलो. बहुत बाजार महंगा है. शेतकरी को ऐसा लग रहा है कि कितने रुपए लून कितने नहीं. व्यापारी के तो जान जा रही. बकरा इतना महंगा हो गया है. पाहू शकाल आजचा बाजार वाढलेला आहे. अरे वो झूठ बोल रहे वो. अरे हाँ जान दो कितने करेंगे तुम इधर उधर. ये पैसे नहीं कल शादी को खर्चे खाने के पैसे भरने के करके कटिंगचा माल बघू शकाल. ह्याच्यामध्ये शेळ्या बोकड सगळे मिक्स असतं ते. आणि याच्यामध्ये मोठे मोठे बोकड सुद्धा असतात ते बघा. पाहू शकाल फुल साईज मध्ये पण बोकड असते ते. दादा हे विक्रीसाठी एक घेतलेत. कशी दिली? 19,000. आपल्या घरचे होते का? नाही शेतकरी. ओके शेतकऱ्याचे होते. 19,000 दिलेले आहे बघा. पाहू शकाल बऱ्यापैकी मालाची विक्री होते. आल्याच विक्री होती. शेळ्या पण आहे तिकडे. पाहू शकाल नमस्कार सर. हो भाऊ नमस्कार. आवाज दे रहा था.
पाहू शकाल बघा, भरपूर माल येतोय. कटिंग मध्ये आणि जसा माल आहे तशी किंमत होते याची कटिंगची. पाहू शकाल जसा माल आहे तशी किंमत होती. शेळ्या विकायला आहे का? काय सांगताय? 32,000 जोडीचे. ओके. आणि हे करड कळडूच्या शेळीचंच आहे. 32,000 रुपये किंमत सांगते. आणि कोणती आहे शेळी? शेळी कोणती आहे? जात गावरान गावरानमध्येच आहे. गावरानमध्ये शेळी आहे बघा. ठीक आहे. बाकीचे इकडे तुम्ही बोकड वगैरे पाहू शकाल. बोकड लहान करड शोधून जर घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा चांगली करड शेळ्या चांगल्या वेळ मिळतात आहे बघा. इकडे सगळे मोठे बोकड आहेत. पाहू शकाल. तर अशा प्रकारे आजचा हा बाजार आहे. पाहू शकाल. शूटिंग आहे माझी झालेली. करड बघा मित्रांनो. पैसे नाही माझायचे. करड पाहू शकाल. दादा आपलं नाव काय आहे? अतुल गोलो. आपण कुठून आले? आम्ही तू मंतर गोडेगाव. मंतर गोडेगाव. आता ही करड विक्रीसाठी आणली होती का? हो विक्रीसाठी काय पाठ बोकड आहे कसे आहेत? पाट बोकड मिक्स. आणि वय किती असेल यांचं? याचं साधारण वय 8 महिने 10 महिने 9 महिने. आणि अंदाजित वजन? वजन याच्यात आता मिक्स असतं ना, काही 10 किलो आहे, का 11 किलो आहे, कशी विक्री काही होते? 7 किलो. आता ही झाली 5,500 रुपयाने. किलोला कशी पडेल जिवंत किलो? जिवंत किलोला हा? जिवंत नाही मटणाचं आम्ही सांगू शकतो. जिवंत कसं असतं ते अख्खं सगळ्या सहित वजन करायला लागतं. ओके. तरी एक जिवंत किलोचा दर जर पकडला तर 450-500 हा रुपये. 450 रुपये पडतो. ओके. 400 रुपये. आणि जशी वस्तू असेल तशी पण किंमत होती ना? हा तशी क्वालिटी असेल तशी होतं. ओके. आपण प्रत्येक बाजारात येत आहे? दर बाजारी असतो. ओके. आणि आपल्याकडे काय काय असतं विक्रीसाठी? शेळी असते, मेंढी असते, बोकड असतात, बारीक बकरा असतात. हां, बारीक करड बघा. बारीक बकरा असतात, मेंढ्या असतात. ओके. मेंढे पण असतात? हा मेंढ्या असतात. ओके. पाहू शकाल. आणि भरपूर माल असतो त्यांच्याकडे. तर ठीक आहे सर, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. हो, यांचं शेळी यांचं घ्या. हे कोकणातले खरेदीदार आहेत. शेळीचे खरेदीदार आहेत. बोरचे पाहू शकाल. ओके. इकडं पण करड आहेत बघा. क्वालिटीमध्ये करड येतात. पाहू शकाल. ते विक्री झालेल्या गाड्यांमध्ये भरण्यासाठी घेऊन येतात ते बघा. अशा प्रकारे गाड्या असतात.